नमस्कार, मी सीमा किचनमध्ये तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण खरडा भेंडी बनवणार आहोत. तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी घेतल्यात हिरव्या मिरच्या 7-8 आहेत आणि लसणाच्या पाकळ्या पण 7-8 आहेत. मिरची थोडी मी जास्त घेतली कारण मला थोडीशी झणझणीत बनवायची आहे. हे आपल्याला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे. मिरची आणि लसूणचं असं जाडसर वाटण करून घेतलं आहे. चला तर आता पुढे बघूया. कढईमध्ये 2 चम्मच तेल घेतलं आहे. तेल चांगलं आपलं गरम झालं आहे. त्यामुळे थोडेसे जिरे घेऊया. जिरे तडतडले, त्यानंतर कांदा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घालायची आहे. 2 चमचे मिरचीची पेस्ट घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर याला पण आपल्याला चांगलं परतायचं आहे. मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. तेलाचा वापर मी थोडासा कमी करते. तुम्हाला हवा तर तुम्ही याच्यामध्ये तेल थोडंसं टाकू शकता. कांदा मिरची चांगले परतून झाले. त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये कापलेली भेंडी घ्यायची आहे. भेंडी मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली, कपड्याने पुसून घेतली. त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये भेंडी टाकायची आहे. त्याला चांगलं परतून घेते. भेंडीची भाजी आपल्याला फास्ट गॅसवरच करायची, म्हणजे त्याचा चिकटपणा कमी होतो. आता आपल्याला याच्यावर 2 मिनिटं झाकण ठेवायचं. खोलून बघूया. आपली भेंडी हलकीशी अशी नरम पडली. त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मिठाचं प्रमाण अगदी कमी घाला, कारण भेंडी शिजल्याच्या नंतर कमी होते आणि मिठाचं प्रमाण जास्त होतं. म्हणून एकदम कमी प्रमाणात पहिलंच मीठ घाला. पुन्हा त्याच्यामध्ये 2 मिनिटं झाकण ठेवून घेते. भेंडी आपली चांगली परतून पण झाली आहे आणि चांगली शिजली पण आहे. याचबरोबर आपल्याला मी एक फ्राय केलेला बटाटा घेतला आहे, तो आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. याने कसं भेंडीची चव थोडीशी वाढते. आपली खरडा भेंडी तयार आहे. अगदी झटपट कमी वेळेमध्ये बनलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. थँक्यू.